अगोदर शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। भारतीय निवडणूक आयोगाने आज दिलेल्या निकाल पत्रकामध्ये अजित पवार गटाला मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी मान्यता आणि घड्याळ चिन्ह वापराबाबत अध्यादेश जारी केलेले आहेत। सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारी 2024 पर्यंतची मुदत विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांना दिली असताना ती मुदत वाढवून त्यांनी 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत मागून घेतली असतानाच आज भारतीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह वापराबाबत मान्यता दिलेली आहे। त्याचबाबतचा हा व्हिडिओ आपण पाहूयात। नमस्कार, मी हंगेश्वर आणि तुम्ही पाहताय टॉपचा विषय। आज सायंकाळी भारतीय निवडणूक आयोगाने 140 पानांचं एक निर्णय जाहीर केला आणि ज्याच्यामध्ये अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह वापरण्याबाबत निर्देश जे दिलेले आहेत त्याबाबत इलेक्शन कमिशनने एक अध्यादेश आज जारी केला आणि त्याचप्रमाणे शरद पवार गटाला 7 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत नवीन नाव आणि नवीन चिन्हाबाबत कळवण्यास सांगितले आहे। अन्यथा शरद पवारांना मानणारा जो गट आहे आमदारांचा त्या गटाला अपक्ष आमदार म्हणून ग्राह्य धरलं जाईल असंही इलेक्शन कमिशनने त्यांच्या आदेशात म्हटलेलं आहे। तसं पाहिलं तर जनसामान्यांमध्ये शरद पवारांबद्दल असणारी लोकप्रियता आणि अजित पवारांकडे असणारं सत्तेचं पाठबळ या दोन्ही तिरांवरती कसरत करत असताना सर्वसामान्यांना प्रश्न पडायचा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा। परंतु आज निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार गटाचंच अधिकृतपणे राहील याला दुजोरा दिलेला आहे। त्याबाबत आदेश जाहीर केलेला आहे। येणाऱ्या भविष्य काळामध्ये शरद पवार गट या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात नक्कीच जायतोय का किंवा आणखी काही घडामोडी पाहतायत का किंवा या निर्णयालाच संवाद्य मानून शरद पवार पुन्हा एकदा जनतेमध्ये जात आहेत का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। तोपर्यंत तुम्ही अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी टॉपचा विषय या युट्यूब चॅनलला पाहत राहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।